यस. हाय स्टुडंट्स. तर आज आपण चौथ्या प्रकारचे ग्रुप्स बघणार आहोत. त्यांना आपण अराईल ग्रुप्स असं म्हणताय. आतापर्यंत आपण पहिले 3 ग्रुप्स बघितले. एकाला आपण अल्काईल ग्रुप्स म्हटलं. अल्काईल ग्रुप्स म्हणजे अल्केन मधून कुठलाही एक हायड्रोजन काढला तर तयार होणाऱ्या ग्रुपला आपण कोणता ग्रुप म्हटलं? अल्काईल ग्रुप किंवा अल्काईल रॅडिकल असा आपण त्याला इथं म्हणतायत. जर आपण अल्किन मधनं एक हायड्रोजन काढला तर तेव्हा त्या ग्रुपला अल्किनाइल ग्रुप असं म्हणतात. अल्किनाइल ग्रुप. अल्किन मधनं जर एक हायड्रोजन काढला आणि जर आपण अल्काईन मधून एक हायड्रोजन जर कमी केला तर जो ग्रुप तयार होतो ना त्या ग्रुपला अल्काइनाइल ग्रुप असं म्हणतात. अल्काइनाइल ग्रुप. ओके. तर हे पहिल्या 3 प्रकारचे ग्रुप आपण मागच्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेले होते. आता आपल्याला आज नेक्स्ट या लेक्चरमध्ये चौथा कंपाऊंड तो म्हणजेच कोण? अराईल ग्रुप. तर त्या अराईल ग्रुप बद्दल आपल्याला या ठिकाणी आता स्टडी करायची आहे. ओके. चौथा आणि लास्ट प्रकारचा. त्याच्या पुढचे जे ग्रुप्स आहेत ना ते फक्त आपण टेबलमध्ये बघणार आहोत. कारण त्यांची इथे कुठेही तेवढी आवश्यकता नाही, पण आपल्या नॉलेजसाठी आपल्याला ते माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला ते टॅब्युलर फॉर्ममध्ये इथं सांगितले जातील. पण त्याच्या अगोदर हा चौथ्या प्रकारचा म्हणजे अराईल ग्रुप हा आपल्याला खूप वेळेस इथं वापरायचा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे तुम्हाला जरा विशेष लक्ष द्यायचं आहे. ओके. अराईल ग्रुप. अराईल ग्रुप नाव दिसतंय सर्वांना? एकदा दिसतंय का मला चेक करू द्या. यस. सगळ्यांना हे दिसतच आहे. ओके. तर बघा आता आपल्याला या ठिकाणी हे स्टार्ट करायचे. अराईल ग्रुप्स. ओके. दिसतंय का ते चेक करण्यासाठी मी त्या साईडनं गेलेलो होतो. आता मग बघा अराईल ग्रुप्स कशाला म्हणतात की ग्रुप्स ग्रुप्स ऑप्टेन्ड. ऑप्टेन होणं म्हणजे निर्माण होणं, तयार होणं. हे कसे तयार होतात? ऑप्टेन्ड बाय रिप्लेसिंग वन एच ॲटम फ्रॉम aromatic हायड्रोकार्बन. कमा कसले हायड्रोकार्बन? aromatic हायड्रोकार्बन ज्यांना आपण अरिन्स म्हणू शकतायत. ज्यांना आपण काय म्हणू शकतायत? अरिन्स. अरिन. बाय अ फ्री बॉन्ड, बाय अ व्हॅकंट बॉन्ड, बाय अ रिकामा बॉन्ड, एम्प्टी बॉन्ड. म्हणजे तुम्हाला त्या अरिन्स मधनं त्या अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मधनं एक हायड्रोजन काढायचा आणि तो हायड्रोजन काढून त्याच्या जागेवर फक्त एक फ्री बॉन्ड टाकायचा. जे तयार होतात, जे ग्रुप निर्माण होतात तर त्या ग्रुप्सला आपण कोणते ग्रुप्स म्हणतात सांगा मला? अराईल ग्रुप. कोणते ग्रुप? अराईल ग्रुप असं आपण या ठिकाणी त्याला म्हणतायत. ओके. तर अराईल ग्रुप म्हणजे काय हे लक्षात आलं सर्व? की की अरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा अरिन यांच्यातनं एक हायड्रोजन काढायचा आहे. आता आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन बद्दल स्टडी तर केलेलीच आहे, पण तरी देखील त्यांचे काही स्पेशल फीचर्ड काही एक्झाम्पल जे आपल्यासाठी आवश्यक आहेत तर ते अगोदर आपण या ठिकाणी बाजूला काढूयात. त्यांची नावं, त्यांची स्ट्रक्चर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यासाठी कुठलाही नॉमेनक्लेचरचा नियम नाही. तुम्हाला ते काही स्पेसिफिक नावं लक्षातच ठेवायचे आहेत. पुन्हा पुन्हा नेहमी ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या स्टडीमध्ये, ऑर्गॅनिकच्या स्टडीमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळं ते कंपाऊंड तुम्हाला चांगल्या प्रकारे 4-4, 5-5, 6-6 वेळेस लिहून लक्षात ठेवायचे. ओके. तर बघा मी त्यांचे नाव तुम्हाला इथं सांगतोय अगोदर, नंतर आपण मग अराईल ग्रुप बद्दल बघूयात म्हणजे कालच्या सारखंच. ओके. तर मग पहा अरोमॅटिक हायड्रोकार्बन कोणकोणती आहेत? इम्पॉर्टंट. बरं तसे हजारो लाखो आहेत. काय सगळ्यात लिहित बघायचं का? मग आता इथं बघा काही महत्वाचे फक्त आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. त्यांना आपण अरिन्स असं म्हणतायत. ओके. त्याचं पहिलं फेमस, बेस्ट, टिपिकल आणि सगळ्यात चांगलं एक्झाम्पल ते म्हणजे कोणतं बघा? ही असते बेंझिनची रिंग. ओके. ओके. आणि याच्यावर काही बी नाही. म्हणजे याचा अर्थ याच्यात किती कार्बन आहेत? तर 6. प्रत्येक कार्बनच्या शेजारी 3 बॉन्ड दिसतात. म्हणजे त्याचा अर्थ की याच्यामध्ये प्रत्येक कार्बनवर एक एक हायड्रोजन आहे. म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सांगायचं म्हटलं कार्बन 6 आणि हायड्रोजन 6 याला म्हणतात बेंझीन.
काय म्हणायचं याला? बेंझिन. ह्याचं नाव तर सगळ्यांना माहीतच आहे बघा. चांगलं लक्षात ठेवा. बेंझिनला विसरलात तर बेंझिन तुमचा कुठेही कार्यक्रम करू शकतो. बेंझिनला चांगलं लक्षात ठेवा. 6 हेक्सागोनल रिंग आहे. हेक्सागोनल 6 कार्बन याच्यामध्ये येतात. 6 कार्बन, 6 कॉर्नरला 6 कार्बन. प्रत्येक 2 कार्बनच्या मध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड. प्रत्येक कार्बनच्या शेजारी जर पाहिलं तर 3-3 बॉन्ड दिसतात. म्हणून त्या कार्बनवर एक एक हायड्रोजन ॲटम येतो. एक एक प्रत्येकावर एक एक हायड्रोजन येतो. प्रत्येकाला मिळणारा हायड्रोजन भांडण वगैरे काही करू नका. प्रत्येकावर एक एक हायड्रोजन आहे. 1 2 3 4 5 6. तर या कंपाऊंडाला बेंझिन असं म्हणतात. काय म्हणतात? बेंझिन. आता नंबर 2. आता हे जे बेंझिन आहे ना त्यांचं आपलं बरं चाललंय. मग तुम्ही काय केलं? त्या बेंझिनच्या रिंगवर एक CH3 ग्रुप टाकला. सांगा बरं कोण? CH3 म्हणजे कोण? सांगा बरं कोण? CH3 म्हणजे कोण? कोण आहे CH3? CH3 कोण आहे? कोण आहे CH3? CH3 म्हणजे मिथाईल, मिथिल, मिथाईल, मिथिल. ओके, याची नावं मी तुम्हाला डोंट फॉरगेट मध्ये लिहून दिलेली आहेत. तर हा आहे मिथाईल. ओके, दिसतंय ना? मला एकदा चेक करू द्या. दिसतंय? तर हा आहे मिथाईल, मिथाईल बेंझिन. ओके, काय? मिथाईल जीन असं या कंपाऊंडचं नाव आहे. परंतु हा जो मिथाईल बेंझिन आहे त्याला जास्त करून या नावाने ओळखतात. टोलीन. बघा, टोलीन. आता एक नवीन नाव तुम्हाला आता शिकायला मिळालं. काय नाव याचं? टोलीन. ओके, बघा टोलीनचा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला एक काय करायचे बघा, एक स्पेशल डायरी करायची आहे. स्पेशल ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी एक स्पेशल डायरी. त्या डायरीमध्ये तुम्ही काय करणार? जेवढे काही नवीन कंपाऊंड दररोज तुम्हाला ऐकायला मिळतील त्यांचे असे काहीतरी आगळे वेगळेच नावं आहेत. तर मग अशा कंपाऊंडसाठी स्पेशल तुम्ही तिथं डायरीमध्ये भाग तयार करणार. जसं की आज तुम्हाला टोलिन माहित झालाय तर लगेच टोलिनचा फॉर्म्युला तुम्ही त्याच्यात ऍड करणार. व्यवस्थित बघणार जेणेकरून महिन्यातून एखादं तरी रिव्हिजन त्याच्यावर आपलं पडलं पाहिजे की टोलिनचा फॉर्म्युला कसा येतो. तर टोलिनचा फॉर्म्युला कसा येतो? ही जी बेंझिनची रिंग आहे ना त्याच्यावर जर एक CH3 ग्रुप असेल, ही बेंझिनची रिंग आहे ना त्याच्यावर जर एक CH3 ग्रुप, एक मिथाईल ग्रुप जर येत असेल तर तेव्हा आपण त्याला टोलीन असं म्हणतायत. काय म्हणतायत? काय काय? टोलीन. टोलीन असं म्हणतात. ऍक्च्युली टोलीन हा कोण आहे? हा टोलीन आहे मिथाईल बेंझिन. कमॉन, कोण आहे हा? मिथाईल बेंझिन आहे. परंतु आता मात्र तुम्ही त्याला टोलीन असं म्हणतात. मिथाईल ग्रुप बेंझिनच्या रिंगवर आहे. आपण जर याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काढण्याचा प्रयत्न जर केला तर तो कसा येतो बघा. हा वरचा CH3 ग्रुप आणि सिंगल बॉन्ड, बरं का, हा सिंगल बॉन्ड, हा जो डब्बा आहे ना तो C6H6 होता. परंतु त्याच्यातला एक H कमी करून तुम्ही तिथं CH3 घेतला म्हणजे पुढे डब्याच्या पुढे काय येईल? C6H5. C6H5. तर हा फॉर्म्युला कुणाचा झाला? मिथाईल बेंझिन म्हणजे टोलीन. व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित पाहून घ्या. टोलीन तुम्हाला दिसला का? टोलीन तुम्हाला कळाला का? टोलीन तुम्हाला समजलाय का? ओके, हा याला आपण टोलीन असं म्हणतायत. टोलीन, टोलीन, टॉलन्स, टोलीन, TOLUENE, टोलीन. बघून घ्या, टोलीन, टोलीन. CH3 आणि खाली बेंझिनची रिंग मिथाईल बेंझिन याला कोणत्या नावाने ओळखतात? टोलीन असं म्हणतात. ओके, कळालंय? आता नंबर 3. आता इथं बघा, एक मी आणखी एक ग्रुप घेतोय या बेंझिनच्या रिंगवर. ओके, हे बघा, हे बघा, हे बघा, पहा, बघा, पहा. ही बेंझिनची रिंग आहे आणि याच्यावर आपण काय केलं बघा. पहा आता आपण काय केलं. इथं एक CH आहे, बरं का, इथं एक CH3 आहे व इथं एक CH3 आहे. आपण कुठं पण घेऊ शकता, वरी घ्या किंवा इकडे घ्या. ओके, तर या कंपाऊंडला आपण हा जो वरचा ग्रुप आहे तो झाला आयसोप्रोपाईल. बघा, दिसतंय का? मला एकदा चेक करू द्या. दिसतंय? तर हा ग्रुप आहे आयसोप्रोपाईल. कोणता ग्रुप आहे? आयसोप्रोपाईल. आणि तो आयसोप्रोपाईल ग्रुप हा या बेंझिनच्या रिंगवर आहे. म्हणून या कंपाऊंडाला आपण आयसोप्रोपाईल बेंझिन म्हणतायत. कमॉन, कोणता कंपाऊंड म्हणताय? आयसोप्रोपाईल बेंझिन. आयसोप्रोपाईल बेंझिन किंवा या कंपाऊंडला आपण क्युमिन असं म्हणतायत. क्युमिनचा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा. जास्त ठिकाणी नाही पण 1-2 ठिकाणी हा क्युमिन तुम्हाला मिळणार आहे. 1-2 ठिकाणी तुम्हाला ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये क्युमिन नावाचा कंपाऊंड तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे क्युमिनचा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा. बेंझिनच्या रिंगवर एक प्रोपाईल ग्रुप येतो.
तो पण प्रोफाईल कसला आहे, आयसो प्रोफाईल आहे. कमॉन, कसला आहे, आयसो प्रोफाईल. तो येतो बेंझिनच्या रिंगवर, तो येतो बेंझिनच्या रिंगवर, तेव्हा त्याला म्हणायचं क्युमीन. कोणता मीन, क्युमीन. ओके, काय म्हणायचं त्याला, क्युमीन. क्युमीनचा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा, चांगला लक्षात ठेवा, चांगला राहील का लक्षात, बघा क्युमीन असा आहे. ओके, नंबर नेक्स्ट, पुढचा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ना, नंबर नेक्स्ट बरं का, पुढचा जो कंपाऊंड आहे ना त्याचं बघा मी असं स्ट्रक्चर काढून राहिलं तुमच्या समोर. आता बघा हा CH3 आणि आणखीन एक CH. आता मी डायमिथाइल बेंझिन घेतलाय, दिसतोय का मला, एकदा चेक करू द्या. या दिसतोय, 2 मिथाइल ग्रुप या बेंझिनच्या रिंगवर जर घेतले तर त्या कंपाऊंडला झायलीन म्हणायचं. काय काय म्हणायचं त्याला, झायलीन. काय, झायलीन. काय म्हणायचं, झायलीन असं म्हणायचं. या बेंझिनच्या रिंगवर जर 2 मिथाइल आले, बघून घ्या, बघून घ्या, 2 मिथाइल आले, कुठं आले, बेंझिनच्या रिंगवर. हा बेंझिनचा डबा आहे आणि त्याच्यावर 2 CH3 ग्रुप. CH3 ला मिथाइल म्हणतात. नवीन लोकांसाठी मी पुन्हा पुन्हा सांगून राहिलोय, CH3 म्हणजे मिथाइल, CH3 म्हणजे मिथाइल. 2 मिथाइल ग्रुप जर बेंझिनच्या रिंगवर आले तर तेव्हा त्या कंपाऊंडला काय म्हणतात, झायलीन. कमॉन बोला, काय, झायलीन. काय म्हणायचं त्याला, झायलीन. ओके, तर तो कंपाऊंड झाला झायलीन. आता हा झायलीन आपण 3 प्रकारे लिहू शकता. बघा किती प्रकारे, 3 प्रकारे आपण हा झायलीन इथं लिहू शकता. झायलीन आपण 3 प्रकारे लिहू शकता. कसं लिहू शकता बघा. आता ह्याच्या अगोदरच आपण ह्याच्याबद्दल स्टडी केली होती का नाही स्टडी. बघा हा जो मेन कार्बन आहे ना पहिला, बघा हा जो मेन कार्बन आहे ना, मी जरा ह्याच्यावरून दाखवतो. या मेन कार्बनला इप्सो कार्बन म्हणतात. रिंगला जो बाहेरचा ग्रुप अटॅच आहे त्या बाहेरच्याला आपल्या इकडे नाव आहे सबस्टिट्युएंट. बाहेरचा म्हणजे काय, बाहेरच्या देशातला नाही, तर बाहेरचा म्हणजे सबस्टिट्युएंट ग्रुप जिथे जोडलेला आहे त्या कार्बनला इप्सो कार्बन म्हणतात. कोणता कार्बन म्हणतात, इप्सो. इप्सो इप्सो कार्बन. ओके, हा झाला इप्सो. भरपूर आपण फार डिटेलमध्ये याच्याबद्दल स्टडी केलेली आहे, लक्षात घ्या. ओके, कार्बनच्या टाईप्स मध्ये एकदम सुरुवात पहिलाच आठवडा, तर पहिल्या 5-6 लेक्चर मध्येच आपण या कार्बनच्या प्रकाराबद्दल डिटेल स्टडी केलेली आहे. चांगलं बघून घ्या, पहा. तर हा झाला इप्सो कार्बन. या कार्बनला कोणता कार्बन म्हणतात, ऑर्थो कार्बन. कोणता कार्बन होता हा, ऑर्थो. ORTHO, ऑर्थो. काय ना, ऑर्थो म्हणजे हाडाचा डॉक्टर नाही, तर इथं ऑर्थो म्हणजे क्रमांक 2 चा कार्बन. क्रमांक 2 चा कार्बन. अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये हा जो क्रमांक 2 चा कार्बन आहे ना, तर त्या कार्बनला ऑर्थो कार्बन म्हणतात. कोणता कार्बन म्हणतात, ऑर्थो. आपण ह्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. हा जो क्रमांक 3 चा आहे ना, त्याला मेटा म्हणतात. काय नाव, बोला बोला, काय नाव त्याचं, मेटा कार्बन. हा कार्बन ऑर्थो कार्बन, ही जी पोझिशन आहे बघा, ही जी जागा आहे ऑर्थो, ही जी जागा आहे मेटा, आणि ही जी जागा आहे त्या जागेला काही जागा आहे का लिहायला, तर याला आपण प्यारा. काय म्हणायचं, प्यारा. प्यारा पोझिशन. बघा प्यारा पोझिशन कुठे येते, प्यारा पोझिशन इथं येते. किती नंबरला, हे 2, हे 3 आणि हे 4. 1 2 3 4. तर 2 नंबरला ऑर्थो, 3 नंबरला मेटा, 4 नंबरला प्यारा. पुन्हा बघा हा तिथं कोंडा, हा जो कोपरा आहे, हा जो कॉर्नर आहे, याला मेटा म्हणायचं. या कॉर्नरला ऑर्थो म्हणायचं आणि या कॉर्नरला प्यारा असं म्हणायचं. कळतंय का तुम्हाला. तर ही पोझिशन कोणती, प्यारा पोझिशन. ही पोझिशन कोणती, मेटा पोझिशन. ही पोझिशन ऑर्थो. ते लेक्चर त्यांनी पाहिलंय ना, त्यांना सांगण्याची पण गरज नाही, त्यांना सगळं माहित आहे. खूप एक्झाम्पल घेऊन त्यांना सांगितलेलं आहे. पण हे जे अजून मधून बघणारे आहेत ना, त्यांच्यासाठी असं सांगावं लागतं, काय करावं काय नाही. इथं बघा, ही पोझिशन ऑर्थो, या पोझिशनला मेटा आणि या पोझिशनला कोणती पोझिशन म्हणतात, प्यारा पोझिशन म्हणतात. तर मग या झायलीनचे असे 3 प्रकार निघतात. त्या झायलीनचा हा मेन मिथाइल पकडायचा आणि हा दुसरा. तर मग दुसरा कुठं अटॅच आहे, ऑर्थोला. मग ह्याला म्हणायचं ओ झायलीन, म्हणजेच काय, ऑर्थो झायलीन. काय म्हणणार, दिसतंय का मला, चेक करू द्या एकदा, दिसताय, तर याला म्हणायचं ऑर्थो झायलीन. काय नाव घ्यायचं, ऑर्थो झायलीन. मी जर समजा आता याला असं केला, बघा मी या झायलीनला आता असं केलं, डब्बा बेंझिनची रिंग, रिंग या बेंझिनची रिंग आहे. आता मी ह्या रिंग मध्ये बघा, आपण जर समजा आता असं केलं, मी हा दुसरा मिथाइल
जर इथं टाकला तरी बी हा झायलीनच झाला. झायलीन म्हणजे बेंझिनच्या रिंगावर 2 मिथाईल ग्रुप येणं याला झायलीन म्हणतात. काय म्हणतात? झायलीन. झायलो गाडीचं नाव आहे बरं, परंतु हे झायलीन आहे. 2 मिथाईल ग्रुप बेंझिनच्या रिंगवर इथं आणि इथं. तर आता हा दुसरा मिथाईल कुठे आला? कुठे आला? तर मेटा पोझिशनवर आला. मग याला म्हणायचं यम झायलीन. यम. बरं का, ह्या यमाचा अर्थ काय होतो? मेटा. यम म्हणजे मेटा झायलीन. ओके, कळालं? आणि जर समजा आपण हा मिथाईल जर एकदम असा बुडाला घेतला, खालच्या कोणत्याला घेतला, दिसतंय का तुम्हाला? यस, दिसताय. आता बघा एकदम त्या खालच्या कोपऱ्यात जर तुम्ही हा मिथाईल घेतला, वरचा घ्या ना, हा राजा माणूसच राहिला CH3. आता बघा इथं एक मिथाईल आला. तर या कंपाऊंडला बघा, ह्या मिथाईलची पोझिशन कोणती? प्यारा. कोणती पोझिशन? प्यारा. तर मग या कंपाऊंडचं नाव पी झायलीन बोले तो प्यारा झायलीन. तर हा झाला प्यारा झायलीन, हा मेगा झायलीन, हा ऑर्थो झायलीन. तर ही या अरीनची उदाहरणं आहेत. ओके, तर ही नावं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची. बघा पुढे खूप आपल्याला उपयोगाला पडणार आहेत. हा झाला 6वा. आता मी आणखीन एक एक्झाम्पल दाखवतोय, नंतर आपली जागा बी संपते आणि लय मोठ्या कंपाऊंडची पण गरज नाही. एवढे 4-5 कंपाऊंड जर चांगले तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ओके, आता बघा आता हे 2 मिथाईल झाले. 2 मिथाईल आपण 3 प्रकारे मांडू शकतो. एखादा म्हणू शकतोय तुम्ही इथं काय नाही टाकला, तर इथं टाकणं म्हणजेच काय आहे? तो मेटाच झाला. याला मेटा म्हणायचं, याला ऑर्थो म्हणायचं. इथं टाकलं तर मेटा झायलीन, जो अगोदरच झालाय. इथं टाकलं तर ऑर्थो झायलीन, तोही अगोदर झालाय. म्हणून या कंपाऊंडाचे केवळ 3 स्ट्रक्चर निघतात: ऑर्थो झायलीन, मेटा झायलीन, प्यारा झायलीन. ओके, झायलीन कळायला लागलंय ना? आता नंबर नेक्स्ट. आता जर आपण 3 मिथाईल घेतले ना, तर ते 3 मिथाईल ग्रुप चांगले सुंदर, चांगले व्यवस्थित असे स्टेबल वगैरे कसे राहतील जेव्हा आपण त्याला सिमेट्रिकल वेने घेऊया, समान अंतरावर घ्यायचं. ओके, नाहीतर जवळजवळ घेतले यांना लगेच करोना होतोय बघा. त्यामुळे तुम्ही काय करणार? इथं एक 1 नंबरला 1, 3 नंबरला 1 आणि 5 नंबरला. सोशल डिस्टन्सिंग इथं फार आवश्यक आहे. किती मिथाईल झाले? 3. तर या कंपाऊंडाला आपण मेझिटायलीन. कमॉन बघा, मेझिटिलीन कसं पण लोक म्हणू शकतात ह्याला. मेझिटायलीन किंवा मेझिटिलीन असं या कंपाऊंडचं नाव आहे. ट्राय मिथाईल बेंझीन याला म्हणतात मेझिटिलीन. काय म्हणायचं? मेझिटिलीन. ओके, तर हे ट्राय मिथाईल बेंझीन जे आहे ना, तर ते कशाचं एक्झाम्पल झालं? मेझिटिलीनचं एक्झाम्पल झालं. कळतंय तुम्हाला? तर बघा आता हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित एकदा बघून घ्यायचे. तर ह्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थित लगेच ड्रॉ करायचे. मी फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करतोय, परंतु तुम्हाला लगेच या कंपाऊंडचे स्ट्रक्चर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून चांगले तुमच्या लक्षात राहतील, नाही तर तुमच्या डोक्याच्या वरून निघून जातील. तुमच्या रजिस्टरमध्ये हे नावं लगेच येणं आवश्यक आहे. मी फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करतोय, पण तुमचं लिहिणं मात्र स्टॉप नाही झालं पाहिजे. पटकन आणि फास्ट, रॅपिडली, पटकन बघा कंपाऊंडचे स्ट्रक्चर बघा आणि फटाफट लिहून काढा. डेफिनेशन नंतर लिहा, पण अगोदर तुम्ही स्ट्रक्चर लिहा बाबा. तेवढे स्ट्रक्चर लिहा. स्ट्रक्चर लिहून काढा पटकन आणि फास्ट. ओके, आता याच्यातनं आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचं. हायड्रोजन रिमूव्ह करून मग जे ग्रुप तयार होतात त्यांना अराईल ग्रुप म्हणायचं. एक कुठला बी एक हायड्रोजन काढा, एक हायड्रोजन काढा, एक हायड्रोजन काढा. तर तो ग्रुप कोणता ग्रुप झाला? अराईल ग्रुप. काही जणांच्या 1 पेक्षा जास्त पॉसिबिलिटीज असतील, त्याच्यामुळे आपण एक डब्बा घेऊन आपण ह्याच्याबद्दल थोडंसं डिटेल या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर मी आता हे अगोदर कट करतोय. नंतर मग आपल्याला काय करायचे? आपल्याला तेच उद्योग करायचे. एक हायड्रोजन काढायचं काम करायचं. दुसरं काय काम करणार आहे आपण? आपल्याला काहीतरी काय काम? बघा आता हे सगळे जे कंपाऊंड आहेत ना, अरोमॅटिक कंपाऊंड, त्याच्यातनं आपण एक हायड्रोजन काढून त्याच्या जागेवर काय घेणार आहोत? फ्री बॉन्ड घेणार आहोत. ओके, आता नंबर फर्स्ट, या अराईल ग्रुपचे एक्झाम्पल. सगळ्यात नंबर 1 आणि सगळ्यात महत्वाचा, वेरी इंपॉर्टेंट, C6H6, इसको हम बोलते हैं बेंजीन, और आप भी इसको बोलेंगे बेंजीन बोलेंगे. तर मग याच्यातला आपण 1 हायड्रोजन कमी करणार, लेस 1 हायड्रोजन, डिक्रीज 1 हायड्रोजन, माइनस कीजिए H को. जर H ला मायनस केलं तर C6H5 हा जो ग्रुप आहे ना, हा अराईल झाला.
परंतु इथे मात्र याला फिनाईल म्हणतात. बघा बघा नाव बघा, याला काय म्हणायचं? फिनाईल. बघून घ्या, काय म्हणायचं? फिनाईल. फिनाईलचा फॉर्म्युला, फिनाईलचा काय फॉर्म्युला? तर फिनाईलचा फॉर्म्युला काय आहे? तर फिनाईलचा फॉर्म्युला C6H5 आहे. फिनाईलचा फॉर्म्युला C6H5 आहे. फिनाईलचा काय फॉर्म्युला? C6H5. याला म्हणायचं फिनाईल. किंवा याला आपण दाखवायचं म्हटलं तर आपण असं बी थोडं डब्याने पण दाखवू शकता. निवळत ते फारच थोडं वाटायला लागलं बघा मला तर. डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. आणि हा आहे कोण आहे? हा आहे बेन्झीन. याच्यातनं एक हायड्रोजन मायनस, मायनस करा. एक एच याच्यातनं मायनस, एक एच जर आपण याच्यातनं मायनस करताय तर मग 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 याच्यात काय आहे? मग येता या एक हायड्रोजन जर कमी केला, कुठला बी बरं, तुम्ही इथला वरचाच करावा असं काही नाही बघा. आता हा फ्री बॉन्ड आहे, नाहीतर टाकताना कार्बन आणि त्याच्यावर टाकताना 3 हायड्रोजन. तुमचा काय भरोसा नाही बाबा. हा ग्रुप आहे, ग्रुप म्हटलं की एक फ्री बॉन्ड पाहिजे. एक काय पाहिजे? फ्री बॉन्ड. तर मग या ग्रुपला आपण बोलतो फिनाईल ग्रुप. ग्रुप ग्रुप कोणता ग्रुप? फिनाईल ग्रुप. कोणता ग्रुप म्हणायचा? फिनाईल ग्रुप म्हणायचं. तर हा आहे फिनाईल, हा आहे फिनाईल. फक्त हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हे ऍक्च्युली त्याचा स्ट्रक्चर आहे. तुम्ही त्याला असं काढू शकता किंवा तो फिनाईल ग्रुप तुम्ही असे पण तो त्या हेक्सागोनल जो डब्बा आहे ना, त्याला आपण असं बी काढू शकता बघा. हा पण झाला फिनाईल. ओके, हा पण करेक्ट, हा पण करेक्ट, हा पण करेक्ट. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तो असू शकतो. बेंझिनच्या रिंगवर एक जर फ्री बॉन्ड असेल तर ते उदाहरण कोणाचं झालं? फिनाईल ग्रुपचं झालं. फिनाईल ग्रुप हे कोणाचं एक्झाम्पल आहे मग? अराईल ग्रुपचं. कमॉन, फिनाईल नाव चांगलं लक्षात ठेवा. फिनाईल, फिनाईल. बघा, फिनाईल म्हणजे बेंझिनच्या रिंगवर एक फ्री बॉन्ड असणं, त्याला म्हणायचं फिनाईल ग्रुप. C6H5 हा या फिनाईलचा फॉर्म्युला आहे. C6H5 म्हणजे फिनाईल किंवा काही जण त्याला फिनील म्हणतात. फिनील ग्रुप किंवा फिनाईल. कसं बी म्हणा, काही बी प्रॉब्लेम नाही. आलं का लक्षात? आता मग नेक्स्ट बघा, नंबर थर्ड, नंबर सेकंड. सेकंडच की थर्ड कुठला आणलाय? आता बघा, नंबर सेकंड वाला आपण इथं घेऊया. सेकंड वाला आपण घेऊयात. हा इसको मैं जरा पढ़ा लिखता हूँ. हे बघा, याला म्हणायचं काय म्हणायचं? याला म्हणायचं मिथाईल बेंझिन किंवा याला टॉलिन. टॉलिन काय? टोलिन, टोलिन असं आपण याला म्हणतोय. काय म्हणतोय त्याला आपण? टोलिन असं तुम्ही म्हणता बघा. टोलिन असं तुम्ही इथं म्हणताय. तर मग बघा, ह्या टोलिनचे आता 4 वेगवेगळे ग्रुप तयार होऊ शकतात. किती वेगवेगळे? 4. It gives 4 groups. किती groups? 4 groups. By minusing 1 hydrogen atom, by decreasing its 1 hydrogen atom, by replacing its 1 hydrogen by a free bond. एक हायड्रोजन कमी करून त्याच्या जागेवर जर फ्री बॉन्ड टाकायचं जर आपण ठरवलं तर हे जे 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आपल्याला मिळू शकतात. बघ, पहिली शक्यता कोणती? की तुम्ही इथाला एक हायड्रोजन काढा या कार्बनवरचा. बघा, आणि मग पुढे रिंग आहे बेंझिनची. बरं का, बेंझिनची रिंग आहे. इथं फ्री बॉन्ड टाकला तर हा जो ग्रुप तयार झाला ना, हा जो ग्रुप तयार झालाय ना, या ग्रुपला बेन्झाईल ग्रुप म्हणतात. कोणता ग्रुप म्हणतात? बेन्झाईल ग्रुप. कमॉन, कोणता ग्रुप बोलायचं? बेन्झाईल ग्रुप. ओके, हा वरचा जो CH3 आहे ना, त्याच्यावरचा एक हायड्रोजन कमी करायचा आहे. एक हायड्रोजन कमी करून जो ग्रुप मिळालाय तर त्या ग्रुपला काय म्हणायचंय? बेन्झाईल ग्रुप. कमॉन, कोणता ग्रुप? बेन्झाईल ग्रुप असं तुम्ही इथं म्हणता. कळतंय? म्हणजे या बेन्झाईल ग्रुपला तुम्ही असं पण लिहू शकताय, ऑर. कसं ऑर आपण असं लिहू शकता बघा. म्हणजे इथं बघा, आता हा जो डब्बा आहे ना, डब्बा त्याला आपण C6H5 म्हणतो आणि त्याच्या वरील जो ग्रुप आहे तो आहे CH2. तर बेन्झाईल आणि फिनाईल याच्यातला फरक लक्षात ठेवा. क्या फरक है दोनों में? बेन्झाईल और फिनाईल में, बेन्झाईल और फिनाईल में ये जो बेन्झाईल है ना, ये या फिनाईल का बाप है यहाँ पे. आप देखिए, ये जो C6H5 है इसको हम बोलेंगे
फिनाईल. C6H5 हा झाला फिनाईल आणि त्याच्यावर जर CH2 घेतला तरच तो झाला बेन्झाईल. C6H5 म्हणजे फिनाईल आणि त्याच्यावर CH2 घेतला तर बेन्झाईल. ओके, दोन्हीतला फरक तुम्ही चांगल्या लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा करतोय. दिसतंय तुम्हाला? यस, दिसतंय सगळ्यांना? आता नंबर नाही. पुढचा बघा. आता मी पुढे काय करणार आहे बाया, पुढे मी काय करणार आहे ते पहा. आता मी पुढे काय करणार आहे ते पहा. आता मी पुढे काय करणार आहे ते तुम्ही बघायचे. आता पटपट बघा. आता आपल्याला बाकी चॉईसेस कोणत्या आहेत? या कार्बनवरचा एच, इथला एच, इथला एच, इथला एच, इथला एच, 5 आहेत. परंतु 5वरचा काढून उपयोग होणार नाही. त्याच्यापैकी 3 सारखेच दिसणार आहे. त्याच्यामुळे आणखी 3 स्ट्रक्चर इथं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पहा आता पहिली शक्यता अशी असेल. बघा या इथला हायड्रोजन. ओके, याला म्हणायचं टोलाईल. काय? टोलाईल. टोलिन पासून तयार झालाय ना, म्हणून टोलाईल. किंवा मी डायरेक्ट दुसरी बघा आता दुसरी शक्यता ती म्हणजे कोणती येणार? इज लाईक दिस. CH3 आणि हा हायड्रोजन लाईक दिस आणि ते डबल बॉन्ड. तुम्हाला इथला एक एच हा पण झाला कोण? टोलाईल. कोण झाला? टोलाईल. किंवा किंवा आता तिसरा किंवा मी इथं खाली लिहितोय बरं. तिसरा किंवा मी इथं हा वरचा CH3 आणि डबल बॉन्ड. तिसरा फ्री बॉन्ड. कोणाला काय प्रॉब्लेम नसावा. बघा दिसतंय का? 3 मी हायड्रोजन काढलेत. इथला काढला हायड्रोजन तर इथं फ्री बॉन्ड, इथला काढला हायड्रोजन तर इथं फ्री बॉन्ड, इथला हायड्रोजन काढला तर तिथं फ्री बॉन्ड. काही जण म्हणतील इथला काढा तर इथं येईल फ्री बॉन्ड. परंतु त्याचं कसं आहे ते ऐका. आता बघा इथं जर फ्री बॉन्ड आला तर तुम्ही याला ऑर्थोटोलाईल म्हणणार. काय म्हणणार बघा? आणि हे आता मनावर माझ्यासोबत टोलाईल. टोल द्यायचा बघा. टोल नका टोलाईल अशी त्याची स्पेलिंग. टोलाईल. टोलावाला येईल आपल्याकडे तर इथं ऑर्थो पोझिशनला येतो टोलाईल. आलं का लक्षात? म्हणजे तो फ्री बॉन्ड. इथं कोणती पोझिशन म्हणायची याला? क्या बोलेंगे आप इसको आप बोलेंगे मेटा. क्या बोलेंगे? मेटा. जे नवीन लोक आहेत ते चांगलं बघून घ्या बघा मागचं लेक्चर. मला वाटतं लेक्चर नंबर 5 किंवा 4 असेल. बघा तुमचं तुम्ही चेक करून पहा. त्याच्यामध्ये ऑर्थो, मेटा, प्यारा, इप्सो वगैरे सगळ्याबद्दल डिटेल माहिती सांगितलेली आहे. एकदा चांगलं बघून घ्या. तर हा आहे मेटा. तर मग याचं नाव काय? मेटाटोलाईल. काय? टोलाईल. मेटाटोलाईल असं तुम्ही त्याला म्हणताय. हा जो आहे ना तर याला बोलायचं पॅरा पोझिशन आहे. कोणती पोझिशन? पॅरा. तर याला म्हणायचं पॅराटोलाईल. मी खालीच लिहितोय. दिसतंय का? मला एकदा जाऊन पळत जाऊन बघा लागेल. पॅराटोलाईल. बघतोय एकदा? दिसताय? यस दिसताय. तर हा झाला कोण? पॅराटोलाईल. पॅरा पोझिशन वरचा एच काढलाय. नाही तर तुम्ही म्हणता कशाला रेषा ओढली तिथं? तर तिथं रेषा नाही, तर तिथं काय आहे? एक फ्री बॉन्ड आहे. तिथला एच काढून आपण त्याच्या जाग्यावर काय टाकला लाव? फ्री बॉन्ड टाकला लाव तिथं. तर मग हा ग्रुप कोणता ग्रुप झाला? टोलाईल ग्रुप. ओके, तर ऑर्थोटोलाईल, मेटाटोलाईल आणि दुसरं काय आहे? पॅराटोलाईल. कळलं का सगळ्यांना? तर हे टोलाईल ग्रुप 3 झाले. हा चला तुम्ही म्हणता इथं फ्री बॉन्ड टाका, तर तो शेवटी कोण झाला? मेटाच झाला. हा आणि हा मेटाच आहे. जर तुम्ही इथं टाकला तर तो झाला ऑर्थो. ऑलरेडी झालेला आहे. 2 वेळेस लगातार डबल तेच लिहायला आपण काय एका बसलोत का इथं? तर याचे टोटल स्ट्रक्चर किती तयार झाले? 4. हा 1 आणि हे 3. टोटल ह्या टोलिन पासन अराईल ग्रुप किती फॉर्म होतात? अराईल ग्रुप किती फॉर्म होतात? 4 अराईल ग्रुप फॉर्म होतात. 1 म्हणजे बेन्झाईल आणि 3 म्हणजे टोलाईल. ते 3 टोलाईल कोणते? ऑर्थो, मेटा, पॅरा. ऑर्थोटोलाईल, मेटाटोलाईल आणि काय? पॅराटोलाईल. ओके, कळतंय तुम्हाला? बघून घ्या बरं एकदा, व्यवस्थित पहा आणि लगेच याचा स्क्रीनशॉट काढा. आता याचा स्क्रीनशॉट काढा. ओके, पटकन एकदा नीट बघून पण घ्या, समजून पण घ्यायचे.
पटकन काढला का स्क्रीनशॉट? फिनाईलचा फॉर्म्युला एकदा सांगा ना एकदा फिनाईलचा फॉर्म्युला. बर इकडं बघा, हे बघा, हा आहे फिनाईल. हा बेंझिन कळतोय तुम्हाला, बेंझिन C6H6 किंवा ही रिंग. याच्यातनं एक हायड्रोजन कमी केला तर त्याला फिनाईल म्हणायचं. काय म्हणायचं मॅडम? बघा फिनाईल. तुम्ही या बेंझिन मधला एक एच काढायला लागलात, बेंझिन मधला एक एच काढायला लागलात, तर जो ग्रुप तयार झाला त्याला म्हणायचं फिनाईल. कळलं का? C6H5 म्हणजे फिनाईल. मी तुम्हाला इथं म्हटलं ना, एवढ्याला फिनाईल म्हणायचं, पण त्याच्या पुढे जर CH2 असेल ना तर त्याला काय म्हणायचं? बेन्झाईल म्हणायचं. ओके, समजलं? अंडरस्टूड? यस, समजा क्या? यस. ओके, यस. आता मी याला कट करतोय, आपल्याला पुढच्याचे पण बघायचे ना. यस, कट 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 आणि कट. आता पहा, पुढचा आपण कोण घेतोय, तर नंबर किती किती झाले? 2 झाले. तिसरा. आता आपण पुढचा घेऊया. हा हा कोण होता ते तुम्हीच मला सांगा बरं. CH3, CH आणि CH3. यस, डबल डबल डबल. याला बोलायचंय क्युमीन. बोला काय? क्युमीन. किंवा या कंपाऊंडला आपण बोलतो आयसोप्रोपाइल बेंझिन. आयसोप्रोपाइल बेंझिन. खूप महत्वाच्या रिएक्शन्स मध्ये तुम्हाला हा क्युमीन मिळणार आहे बघा. चांगला लक्षात ठेवा, हा क्युमीन. तर तुम्हाला आता ह्या क्युमीन मधनं एच काढायचा आहे. काय काढायचं आहे? एच. तर इथं आपण 3 प्रकारे काढू शकताय, 1, 2 आणि 3. ओके, पहिली शक्यता इथनं बघा. मी आता थोडं फटाफट सांगतोय, कारण आता जवळजवळ वेल नोन झालेल्या आहात याच्याबद्दल. CH3, CH3 हे बेंझिनची रिंग, आणि त्याच्यातनं तुम्ही आता एक फ्री बॉन्ड टाकला की म्हणायचं तिथला तुकडा पडलाच म्हणायचं, तिथला एक हायड्रोजन गेलेलाच आहे. तुम्ही जर इथला एच काढला तर याला म्हणायचं ओ. ओ ओ म्हणजे ऑर्थो. ऑर्थो क्युमिनाईल. ऑर्थो क्युमिनाईल. क्युमिन होता तर शेवटचा ई काढून वायल, ऑर्थो क्युमिनाईल. तर मग इथला एच काढला तर तो कोण झाला? ऑर्थो क्युमिनाईल. नंबर नेक्स्ट, दुसरा कंपाऊंड तो म्हणजे कोणता? हा आहे CH3, हा आहे CH व हा आहे CH. डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. तुम्ही आता इथला, ओके, हे ना, तर या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे? मेटाक्युमिनाईल. कमॉन, काय नाव ह्याचं? मेटाक्युमिनाईल. मेटा पोझिशन वरचा हायड्रोजन काढून राहिले ना, त्याच्यामुळे इथं नाव येईल मेटाक्युमिनाईल. ओके, आणि नंबर 3, तिसरं याचं स्ट्रक्चर असं मिळेल बघा. CH3, CH, इथं येईल CH3 आणि बेंझिनची रिंग. दिसतंय का? चेक करा. आता इथं येईल आणि इथं येईल. या कंपाऊंडला मी नाव पुढे लिहितोय, पॅराक्युमिनाईल. कमॉन, काय नाव याचं? पॅराक्युमिनाईल. दिसतायत का बघा? तिन्ही पण ग्रुप एकदम सिंपल आणि साधे होते. तुम्हाला 3 कार्बनवरचे एक एक एच काढायचे होते. एक एक एच काढून तुम्हाला त्याच्या जागेवर फ्री बॉन्ड टाकायचे होते. तर मग अशा प्रकारच्या ग्रुपला हे झाले तिन्ही पण अराईल ग्रुप. ह्या क्युमिनचे 3 अराईल ग्रुप निघू शकतात. अराईल ग्रुप 3 निघू शकतात. एक म्हणजे ऑर्थो, दुसरा म्हणजे मेटा, आणि तिसरा म्हणजे प्यारा. एकदा बघून घ्या बरं सर्वजण. पटकन याचा स्क्रीनशॉट काढा, मग आपण पुढच्यांचं बघणार आहोत. यस, ओके, काढा पटकन याचा स्क्रीनशॉट. काढला का ह्याचा स्क्रीनशॉट? ओके, झालं. चला मग आता आपण झायलीन कडे जाऊयात. कुणाकडे जायचे आपल्याला? झायलीन. एकदा झायलीन झाला की मग आपलं बरंच काम होत आहे. 3 झाले, 4. आता झायलीन पण 3 प्रकारचे आहेत, ऑर्थो, मेटा आणि काय? पॅरा. आपण एकेकाचे बघूयात. सगळ्यात अगोदर आपण बघूयात ऑर्थो झायलीनचे.
CH3 ऑर्थोवाल्याचं कसं आहे बरं स्ट्रक्चर? ऑर्थोवाल्याचं मगाशीच आपण बघितले तर आणि तुम्हाला स्पेशली रेकॉर्डिंग बंद करून तुम्हाला ते अगोदर लिहायला सांगितले होते, कारण ते असे लागणार आहेत बघा, आता सारखं सारखं लागणार आहे. तर या कंपाऊंडचं नाव ओझायलीन, ऑर्थोझायलीन. बरं का? आता पहा, तुम्ही या ऑर्थोझायलीनचे कुठले कुठले हायड्रोजन काढू शकता. तर हा ऑर्थोझायलीन जो आहे ना, तर हा 2 प्रकारचे अराईल ग्रुप शो करतो. किती प्रकारचे? 2 प्रकारचे अराईल ग्रुप हा शो करतो. पहिलं म्हणजेच कोणतं बघा, आता शेवटी त्याचं नाव कसं द्यायचं हे जरा तुम्ही नीट समजून घ्या बरं का. मी आता नाव जरा त्याचं अचानकच आणि आक्रमकरित्या देणार आहे बघा नाव त्याचं. तुम्ही जरा नीट बघा. हा आहे CH3, तो आहे CH3. हा होता ऑर्थोझायलीन. सगळ्यात पहिली शक्यता ही, तुम्ही इथला एच काढा. आता इथं मिथाईल 2 असल्यामुळं तुम्हाला नुसतं यम मेटा वगैरे असं नाव देता येणार नाही. तर तुम्हाला इथं डायरेक्ट नंबरिंगच द्यावी लागेल, कारण चॉईस 2 आहेत ना. ह्या मिथाईल पासून पकडायचा का हा मिथाईल पासून पकडायचा, तर तो एक प्रश्नच पडलेला आहे. त्याच्यामुळे मग याचं नाव देताना हा पहिला कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर मग 2 आणि हा कार्बन नंबर 3. तर 2 आणि 3 या नंबरच्या कार्बनवर मिथाईल आलेले आहेत. मग या झायलीनच्या झायलाईल ग्रुप, कोणता ग्रुप झाला हा? झायलाईल. कसा? कसं नाव येत आहे? झायलाईल. ओके. तर मग आता तर या ग्रुपला आपण झायलाईल ग्रुप. मग आता ह्या झायलाईल मध्ये कसं येतं बघा नाव, 2,3 झायलाईल, WLYL, झायलाईल ग्रुप. 2 आणि 3 नंबरच्या कार्बनवर इथं फ्री बॉन्ड आलेला आहे. किंवा आपण इथे असं पण करू शकता. आता पहा, इथं इथं हा असं डबल डबल डबल, हा आहे CH3, हा पण आहे CH3. आता जर आपण इथं जर टाकला फ्री बॉन्ड, आता हे मला सांगा बरं, बघा नंबरिंग द्या, 1 2 3 व 4. इकडून गेला असता तर 2 3 4 आणि 5 झाला असतं. तर जिकडनं जवळ वाटतायत ना अल्काईल ग्रुप, तर तिकडनं नंबरिंग देणं अत्यंत आवश्यक आहे. मग या ग्रुपला काय म्हणायचं? 3,4 झायलाईल. झायलाईल कसलं नाव आहे? 3,4 झायलाईल ग्रुप. कळलं का? म्हणजे त्या झायलीनवरचे जे मिथाईल ग्रुप येतात ना, तर ते 3 आणि 4 नंबरच्या कार्बन्सवर येतात. म्हणून याला झायलाईल किंवा झायलिनाईल कसं बी नाव तुम्ही त्याचं देऊ शकता बघा, दुसरं काही ऑप्शनच नाही इथं. तर हा झाला ऑर्थोझायलिन. ऑर्थोझायलिनचे 2 ग्रुप. आता एखादा म्हणू शकेल की तुम्ही इथं टाका फ्री बॉन्ड, इथं जर टाकला तर त्याचं नाव कसं येईल? 1 2 3 4, तर त्याचं नाव 3,4 झायलाईलच येईल. एखादा म्हणेल इथं टाका, इथं जर टाकलं तर 1 2 3 म्हणजे 2,3 झायलाईलच येईल. म्हणजे तेच स्ट्रक्चर पुन्हा पुन्हा येतात. त्याच्यामुळे केवळ आणि केवळ किती शक्य आहे त्याचे अराईल ग्रुप्स या झायलीनचे, ऑर्थोझायलीनचे 2 अराईल ग्रुप शक्य आहेत. 2. तुम्ही जर तिसरा काढायला गेले तर तो पहिल्या दोन्हीपैकी एका सारखा येईल. त्याच्यामुळं केवळ आणि केवळ 2च झायलाईल ग्रुप या ऑर्थोझायलीन पासून तयार होतात. आता नंबर नेक्स्ट आपण मेटाझायलीन घेऊया. नंबर 5 नंबर का मेटाझायलीन. मेटावाला माहित आहे ना तुम्हाला? मेटा 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 कुठेला येऊ नका, एकदम व्यवस्थित बघा. हा मेटा कुठं आहे पहा, मेटावाला. इधर आहे तो मेटा, इधर है मेटा. तर याचं नाव काय? यम झायलीन. यम बोले तो मेटा. ओके. आता मग बघा, या मेटाझायलीनचे 3 अराईल ग्रुप शक्य आहेत. कितने है? 3 अराईल ग्रुप. आणि ऑर्थोचे 2च आहेत. आता 3 कोणते बघा, आणि चौथा जर काही निघाला तर मला सांगा तेवढा तुम्ही. आता बघा, पहिली शक्यता ही 500. आता पहा CH3. आता सगळ्यात पहिली शक्यता आपण इथं टाकूया फ्री बॉन्ड. इथं जर टाकला तर आता ह्याचं नाव जरा पंचायतच आहे बघा, कुठून जावं ते. नवाब साहेब बघा, आता एक इथं 1 नंबरचा कार्बन इकडून गेला तर 2 3 4 5 6. 1 2 वर येतो आणि 1 6 वर येतो. एखादा म्हणे इकडून जायचं तर तेच आला असतं शेवटी, हा 2 ला आणि हा 6 ला.
हे दोन्ही मिथाईल ग्रुप म्हणतात पहिले आप पहिले आप पहिले आप पहिले आप. तर दोन्हीचाही नंबर काय येतो, एकाचा 2 येतो आणि एकाचा 6 येतो. इकडून गेला ह्याचा 2 आणि ह्याचा 6 आला. मग या ग्रुपला पण आपण काय बोलणार, 2,6 झायलाईल. झायलाईल काय बरं, 2,6. असं तुम्ही याचं नाव इथं देऊ शकता बघा. नंबर नेक्स्ट ऑर. आता याचे ऑर मध्ये किती तयार होतात, एक झाला हा. आता दुसरा बघा, दुसरा पहा, या झायलीनचा मेटाझायलीनचा अगोदर ते 2 मिथाईल टाकून ठेवायचे, नंतर तुम्हाला बॉन्ड जिथे टाकायचे ते टाका तुम्ही. डबल युनियन फक्त एवढी एकच अट आहे आपली, नियम अटी आपल्याला एवढ्या काही डेंजर नाही बघा. डबल युनियन फक्त. ह्याचा नंबर झाला, आता ह्याचा नंबर, आता नंबरिंग द्या चला. 1 2 3 4. पुढच्याची काही द्यायची गरज नाही. तर 2,4. 2,4 नाव काय या झायलाईलचं, 2,4 झायलाईल. बघा नाव याचं कसं येत आहे, 2,4. अगोदर कुठे बी झालेला नाही, 2,4 झायलाईल. आणि आता तिसरी शक्यता कोणती बघा, थर्ड पॉसिबिलिटी. थर्ड पॉसिबिलिटी याची, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. वरचा जो आहे तो CH3 आणि हा मेटाला अगोदर टाकून ठेवायचा. आणि चला बघा, ह्याचा नंबर झाला, ह्याचा नंबर झाला, आपण ह्याचा नंबर देऊन बघू. आणि चला आता द्या बरं नंबरिंग, 1 2 3 4 5. इकडून गेला असता तर हा 3 ला आला असता आणि हा 5 ला आला असता. देऊन बघा, तस काही नाही, देऊन बघा तुम्ही. तर बघा 1 2 3 4 5 फ्री बॉन्ड इथं आलेला आहे, त्यामुळे नंबरिंग कितना. तर मग याला कोणता झायलाईल म्हणता येईल, 3,5 झायलाईल. काय नाव बघा, 3,5 काय झायलाईल. 3,5 झायलाईल असं आपण या कंपाऊंडचं नाव देऊ शकता बघा. ओके, 3,5 झायलाईल अशा प्रकारचा हा ग्रुप झाला. तर झायलीनचे जे 3 झायलाईल येतात, तर 1 2 आणि 3 असे किती झायलाईल झाले, 3. मेटाझायलीनचे हे 3 झाले, ऑर्थोझायलीनचे हे 2 आले. ओके, आणि आता राहिलाय कोण मला सांगा, तो राहिलाय पॅराझायलीन. पॅराझायलीनला आहे का जागा, तर इथं जागा इकडं दिसायला लागली बघा. मी इकडं लिहितो, इकडं इकडं या, चला चला इकडं या. आणि आता पहा कोण आहे, पॅराझायलीन. पॅरावाले आपण असे बी काढू शकतो. पहा इथं मिथाईल, इथं मिथाईल. ओके, हा झाला 2 मिथाईल. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला फ्री बॉन्ड टाकायचा. तर याच्यापासून केवळ आणि केवळ एकच शक्यता आहे बघा, दुसरी शक्यता दाखवायची आणि बक्षीस घ्यायचा. पॅराझायलीन ह्याच्यामध्ये 4 ठिकाणी बॉन्ड दिसतोय बघा, असा कसे बॉन्ड दिसतायत बघा. 4 ठिकाणी 4 कार्बन. पाय लागले तर आमचा हायड्रोजन घ्या, आमचा घ्या, आमच्यावर फ्री बॉन्ड टाका. पण तुम्ही 4 पैकी कुणावरचा बी घ्या, दुसरी शक्यताच निघत नाही बघा इथं. डबल डबल डबल, वरी CH3 आणि इकडं CH3, कुठला बी घ्या. समजा तुम्ही इथला घेतला तर नंबरिंग द्या. नंबरिंग ह्याच्यापासून सुरुवात, जवळ हा आहे 1 2 3 4 आणि हा आला 5. मग याचं नाव काय, 1,5 झायलाईल ग्रुप. 1,5 झायलाईल ग्रुप. 1,5 झायलाईल ग्रुप असं तुम्ही याचं नाव इथं देऊ शकता बघा. कळलं सगळ्यांना. तर हा झाला 1,5 झायलाईल. ओके, तर टोटल ह्या झायलीनचे झायलाईल ग्रुप टोटल किती निघाले मला सांगा. ऑर्थोचे 2, मेटाचे 3 आणि पॅराचा केवळ 1. 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 झायलाईल ग्रुप आपल्याला ह्या झायलीनचे तयार होताना बघायला मिळतात. सर्वांनी फार काळजीपूर्वक बघितलेच असतील. आणखी तुम्हाला कोणती शक्यता वाटते का, तुम्ही जर समजा इथं टाकलं असतं त्याचं नाव काय आलं असतं बघा. इथं जर फ्री बॉन्ड टाकला असता, नंबरिंग इकडून द्यायला लागली असती, 1 2 3 4 5, शेवटी 1,5 झायलाईलच झाला असतं. एखादा म्हणला असता इथं 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 जर टाकला असता 1 2 3 4 5, शेवटी 2,5 2 नाही, फ्री बॉन्ड इथं 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 बघा 1,5 नाही 2,5 बघा. तर इथं बघा, जर तुम्ही इथं दिलं असतं 2,5 झायलाईल असंच त्याचं नाव आलं असतं. तुम्ही जर फ्री बॉन्ड इथं टाकला असता तर 1 2 3 4 5 पुन्हा त्याचं नाव काय आलं असतं, 2,5 झायलाईलच आलं असतं. तर ह्या झायलीनचे टोटल 6 झायलाईल ग्रुप निघतात. कशाचे, झायलीनचे.
किती ग्रुप निघतात टोटल? 6. ते 6 तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत. दिसतायत सगळ्यांना? आता लास्टचा एकच राहिलाय आपला 7 नंबरचा. तोही मी लगेच टाकून देतो बघा. त्या कंपाऊंडला आपण मेझेटिलीन म्हणतात. त्या मेझेटिलीन मध्ये कसं आहे, हे जे 3 मिथाइल ग्रुप बेंझिनच्या रिंगवर असले की त्याला मेझेटिलीन म्हणायचं. आणि हे एकदम सोशल डिस्टन्सिंगने अटॅच आहेत. एक आड एक आड एक. ओके. त्यांना वाटते की आपल्याला करोना होतं की काय, त्याच्यामुळे लांब लांब थांबलेले बघा. कोणतेच 2 मिथाइल ग्रुप जवळजवळ नाही येतात. तर कोरोनाचा याच्यात काही संबंध नाही. तर इथं काय आहे, अल्टरनेट म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर तयार होत आहे. जेवढी जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सिमेट्री असेल ना, साम्यता, ओके, तर तेवढी त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी मॅक्सिमम येते. आणि त्याच्यामुळं हा जो मेझेटिलीन आहे, तर त्याच्यामध्ये मेझेटिलीन मध्ये असे अल्टरनेट मिथाइल ग्रुप आहेत. हा पहिला कार्बन, तिसरा आणि 5वा असे अल्टरनेट कार्बनवर आपल्याला मिथाइल ग्रुप बघायला मिळतात. दिसतात स्ट्रक्चर. तर तुम्हाला हे एकच प्रकारचा अराईल ग्रुप तयार होत आहे. बघा, तुम्ही म्हणता एवढे मिथाइल ग्रुप याच्यामध्ये आहेत, एवढे मिथाइल अराईल ग्रुप तयार व्हायला पाहिजे, तर केवळ एकच होतोय. त्या टोलीनमध्ये एकच मिथाइल होता तर 4 तयार झाले. झायलीन मध्ये 2 मिथाइल आहेत तर 6 तयार झाले. तर मेझेटिलीन मध्ये 3 मिथाइल आहेत, काही जणांच्या मनाने चांगले 10-12 तयार व्हायला पाहिजे. परंतु केवळ आणि केवळ एकच प्रकारचा अराईल ग्रुप तयार होतो. बघा काय करावं आता, तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता. इथे शक्यता तुम्ही चेक करा कसं काय आहे ते चेक करा. हे बघा, बेंझिनची रिंग पहा. बघा बेंझिनची रिंग, इथं अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड, आणि इथं पहा, इथं मिथाईल आणि इथं पण मिथाईल. आता तुम्ही कुठं बी टाका फ्री बॉन्ड, समजा इथं टाकला. आता या कंपाऊंडाचं नाव काय बघा आता. ओके, नंबर नंबर 1 कुठून बी जा, 2 3 4 5 6. कुठं कुठं आले, कुठं कुठं आले सांगा. कुठं कुठं आले सांगा. 2, 4, 6. 246 मेझेटाईल. 246 मेझेटाईल. ही पहिली शक्यता आणि हीच शेवटची शक्यता. दुसरीकडे कुठे शक्यताच नाही. बघा, तुम्ही जर समजा इथं टाकण्याची ऐवजी इथं टाकला असता, नंबरिंग कशी दिली असती, 1 2 3 4 5 6. शेवटी त्याचं नाव 246 आला. तुम्ही इथं टाकून बघा, तिथं नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 6. त्याचं बिना काय आलं असतं, 246. हवेतलं कळत नसेल तर तुमचं तुम्ही काढून बघा, टाकून बघा. इथं फ्री बॉन्ड नाव जर वेगळं आलं तर आपण म्हणूयात इथं दुसरा वेगळा कंपाऊंड तयार. पण नंबरिंग जरा नीट द्या, मग तुम्हाला कळेल की तोच कंपाऊंड आहे. इथं पण तोच आहे, तिथं पण तोच आहे. म्हणजे या मेझेटिलीन मध्ये जरी 3-3 मिथाइल ग्रुप असतील तरी पण ते सिमेट्रिकल वेने अटॅच असल्यामुळं त्याचा केवळ आणि केवळ एकच अल्काईल ग्रुप हा काय होतो, फॉर्म होतो. एकच अराईल ग्रुप, अल्काईल नाही, अराईल ग्रुप ऑब्टेन होतो. कळालं सगळ्यांना? तर बघा आता सर्वजण एकदा स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. कुणाला जर काही डाऊट असेल तर पटकन विचारा. मगाशी जसा डाऊट विचारला होता ना, तसा पटकन सांगा. रिंगच्या वरचे हायड्रोजन नाही का काढता येत? ओके, तर बघा इथं या ठिकाणी एकपेक्षा जास्त जर अल्काईल ग्रुप जर असतील ना, तर मग मात्र तुम्हाला रिंगच्या वरचे हायड्रोजन काढता येणार नाही. तर तेव्हा त्या कंपाऊंडची स्टॅबिलिटी आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही. ओके, कळालं का नाईकवाडे साहेब? क्युमिन मध्ये आणि बाकीच्या मध्ये पण. यस, करेक्ट. लाड साहेबांनी एकदम बरोबर सांगितलं बघा. झाला, तर मी याचे रेकॉर्डिंग थोड्या वेळ स्टॉप करतोय आणि पटकन मला आणखी. यस, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता पार्ट बघितला? अराईल ग्रुप्स आपण बघितले. अराईल ग्रुप्स म्हणजे अरीन मधनं, अरोमॅटिक हायड्रोकार्बन मधनं, लाईक बेंझिन, झायलीन, मेझेटिलीन, त्याचबरोबर क्युमिन असले जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यातनं एक हायड्रोजन काढल्यानंतर, जो ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला आपण अराईल ग्रुप असं म्हणताय. कोणता ग्रुप म्हणताय? अराईल. तर अगोदर आपण टोटल अरोमॅटिक हायड्रोकार्बनची स्ट्रक्चर बघितली. ती स्ट्रक्चर तुम्ही चांगली लक्षात ठेवा. तुम्हाला कधी विचारलं बेंझिनचा फॉर्म्युला सांगा, टोलिनचा फॉर्म्युला सांगा, झायलीनचा फॉर्म्युला सांगा, क्युमिनचा फॉर्म्युला सांगा, मेजिटिलिनचा फॉर्म्युला सांगा, तर तुम्हाला एनी टाइम सांगता आला पाहिजे. तुम्हाला ती स्पेशल डायरी तयार करायची, त्या डायरीमध्ये हे सगळ्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर ऍड करायचे आहेत. ओके, कधीही विचारलं येतं स्ट्रक्चर तर सांगता यायला पाहिजे.
आलं का लक्षात? तर ह्या दिवसभराच्या इतर राड्यामध्ये हे नावं मात्र बिलकुल विसरायचे नाही. तुम्हाला डोक्यात ठेवायचे तर याच्यावर नंबर ऑफ रिव्हिजन झाले पाहिजे तर मॅक्सिमम नंबर ऑफ रिव्हिजन जर टाकले तर ही नावं तुमची चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. ओके. आणि त्याच्यातनं मग हायड्रोजन रिमूव्ह करून किती पॉसिबल अराईल ग्रुप तयार होतात याची भरपूर प्रॅक्टिस आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक छोटासा टेबल बघून ऍक्च्युअल IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीमला सुरुवात करणार आहोत. IUPAC नेम सिस्टीमचे जेवढे काही रूल्स आहेत सुरुवातीला आपण त्याचे बेसिक रूल्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये ते बेसिक रूल्स म्हणजे त्यांची नियमावली अगोदर आपल्याला पाहायची, परंतु जेव्हा आपले एक्झाम्पल ऍक्च्युअली स्टार्ट होतील ना तिथून पुढे तुम्हाला समजायला सुरुवात होईल. ओके. तोपर्यंतचा भाग म्हणजे त्या सिनेमाचा एक क्लायमॅक्स असल्यासारखा आहे. तर तो फक्त क्लायमॅक्स तुम्हाला अगोदर समजून घ्यायचा आहे. ओके. तर बाकीचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. पण तोपर्यंतच्या पार्टमध्ये मात्र तुम्हाला सर्वच्या सर्व नोट्स रेडी पाहिजेत. उद्या एकाचही रजिस्टर घरी राहता कामा नये. ओके. नाहीतर बरेच जण सांगतात मी सगळे नोट्स काढलेले आहेत पण माझं रजिस्टर घरी राहिलंय. तर इथून मी घरी तुम्हाला पाठवणार जर रजिस्टर तुम्ही जर घरी ठेवला असेल तर. ओके. तर प्रत्येकाचं रजिस्टर सोबत पाहिजे, व्यवस्थित नोट्स काढलेल्या पाहिजे. बाकीचा पार्ट आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघूया. ओके. सो लेट अस स्टॉप